मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज सामाजिक विषयाला धरून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या भारत बंद आंदोलनाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. 23 एप्रिल रोजी भारतामध्ये चाललेली जनगणना जी आहे त्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करावी. तसेच ओबीसीचा कॉलम जातनीय जनगणना चालू, जातीय जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम टाकण्यात यावा. तसेच यूजीसी बिल ज्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे तो लागू करावा. तसेच दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं व शिक्षकांच्यासाठी नेमण्यात आलेले टीईटी परीक्षा सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांसाठी रद्द करा. या 4 मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच भारत मुक्ती मोर्चा व पिछड़ा वर्ग राष्ट्रीय पिछड़ा वर्ग संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या म्हणजे 23 एप्रिल रोजी संपूर्ण भारत बंदची हाक कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तारमाळे यांनी दिलेले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण भारतातील भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि उद्या होणाऱ्या भारत बंदमध्ये सर्वच लोकांनी, मागासवर्गीय, एससी एसटी ओबीसी लोकांनी आपल्या हक्क न्याय मिळवण्यासाठी संघटित होऊन भारत बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असाची आग्रह विनंती एकनाथ तारमाळे यांनी केलेली आहे. आणि त्यांनी उचललेलं हे जे निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारतामध्ये जे काही पक्ष आहे, मग भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, सेना असो, किंवा इतर जे पक्ष आहेत, हे सर्व पक्ष लोकसभेमध्ये जातीय जनगणना करावी म्हणून कोणी आग्रह धरत नाही. आणि शासन विरोध नसल्यामुळे जातीय जनगणनेमध्ये चालढकल करते. जर जातीय जनगणना झाली तर जेणेकरून मागासवर्गीय लोकांसाठी त्यांच्या उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये, त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भामध्ये तथा त्यांच्या नोकऱ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेतले जातील. आणि भारताची जी संपत्ती आहे ती संपत्ती सर्व घटकांपर्यंत जाईल, सर्व खात्यांपर्यंत जाईल. आणि जेणेकरून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी, एससीसाठी, एसटीसाठी जे सांगितलेलं आहे त्यानुसार या देशाची जी राज्यघटना आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय हे सरकारला करणं भाग पडेल. आणि त्या दृष्टीनं समाजाचा दबाव व्हावा म्हणून हा आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि समाज बांधव, माझे मागासवर्गीय समाज बांधव, एसटी वर्गाची लोक तथा ओबीसी आणि सुशिक्षित तरुण, व्यापारी आपल्या भवितव्यासाठी या आंदोलनात सहभागी होतील. आणि शासनावर जे शासन आता चाललेलं आहे, हे उच्चवर्गीयांचं शासन आहे. सर्व पक्ष लोक हे फक्त भांडवलदारांचाच फायद्याचे धोरण घेतात आणि गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत केला जातो. गरिबासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षणाच्या सुविधा दाबल्या जातात. आणि कुठेतरी संपत्तीचं विषम वाटणे, या विषम वाटणीला खो घालण्यासाठी किंवा शासनाला सामाजिक समता अंमलात आणण्यासाठी आपण सर्व संघटित व्हा आणि भारत बंद 23 तारखेचा जो भारत बंद यशस्वी करा, या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो. आणि या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.